वाहतूक करणारा टँकर उलटलाय। निवळी गणपतीपुळे रोडवरती ही घटना घडली आणि जखमी टँकर चालकाला जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलंय। तर हातखंबा इथे गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झालाय। रस्ता अरुंद असल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। दरम्यान संतप्त नागरिकांनी मुंबई गोवा हायवेही रोखलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधींनी। मुंबई गोवा हायवेजवळ हातखंबा गावात पुन्हा एकदा टँकर अपघातग्रस्त झालेला आहे। हा गॅस वाहतूक करणारा टँकर आहे आणि तो आत्ताच्याकडे जर आपण बघितलं तर रस्ता सोडून बाहेर गेलाय आणि साधारणपणे मागच्या 8 दिवसातली ही दुसरी घटना आहे किंवा अपघात झालेला आहे। आणि माझ्यासोबत काही ग्रामस्थ आहेत। त्या ग्रामस्थांचं मी म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। हे ग्रामस्थ रस्त्यावर बसलेत। प्रशासनाचे प्रमुख अधिकारी येऊ देत, त्यांनी जे दुसऱ्या मिनिटाला आमची मुलं उठतील, त्यांचं काय नाही। कुठंतरी गाववाल्यांचा रोष आहे, आमचा हातखंबा आणि परिसरातल्या गाववाल्यांचा रोष आहे। आणि शाळा देखील आहे, हायस्कूल आहे आणि शेकडो मुलं इथं शिकत असतात। मागच्या वेळेला देखील ऍक्सिडेंट झाला, म्हणजे टँकर जो पलटी झाला होता साधारणपणे 8 ते 10 दिवसांपूर्वी, त्यावेळेला देखील अख्ख्या वाडीला किंवा इथल्या काही वस्तीला जे आहे तिथून सुरक्षित ठिकाणी हलवलं होतं आणि कुठेतरी प्रशासन या ठिकाणी कमी पडतंय अशी एक नाराजी सध्या ह्या ग्रामस्थांची आहे। आणि याच कारणामुळे सध्या या ग्रामस्थांनी रास्ता रोको केलेला आहे। जोपर्यंत प्रशासनाचा अधिकारी किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती इथं कोणी येत नाही तोपर्यंत माघार नाही, असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, हातखंबा, रत्नागिरी। यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय। पाहत रहा एबीपी माझा।